खामेनी यांच्या निधनाचे जे पडसाद आहेत स्नेहा, ते पाकिस्तानमध्ये सुद्धा उमटताना बघायला मिळतात. कारण कराचीमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यात आलाय. खामेनींच्या निधनाचा बदला घेण्यासाठी अमेरिकन दूतावास जाळण्यात आलाय. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये तीव्रतेने उमटू लागलेले आहेत. खामेनी यांच्या निधनाचा बदला घेण्याच्या उद्देशानं संतप्त जमावानं आज कराचीतील अमेरिकन दूतावासावर हा भीषण असा हल्ला केला. त्याची दृश्यही आपण बघू शकतोय. आणि या घटनेमुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालाय आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी फळी तैनातही या भागात करण्यात आलेली आहे. दृश्य आपण बघू शकतोय. कराची मधली ही दृश्य आहेत. खामेनींच्या निधनाचा बदला घेण्यासाठी जे नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. अमेरिकन दूतावास जाळण्यात आलेला आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय. काही नागरिकांनी तोडफोड सुद्धा केलेली आहे. कराची मधली ही आपण दृश्य बघतोय. खरंच खेमेनी यांचा मृत्यू झाला आणि या घटनेनं संपूर्ण जग गौरी हादरलेलं आहे आणि इराणच्या मीडियाकडून सुद्धा खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे. तसंच इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनींच्या कुटुंबातील सगळे महत्त्वाचे सदस्य यात मारले गेलेले आहेत आणि या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा, राष्ट्रीय दुखवटा यानंतर जाहीर करण्यात आलेला आहे आणि इराणमध्ये 7 दिवस सार्वजनिक सुट्टी देखील देण्यात आलेली आहे. विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सध्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय सर, आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये. सर, खामेनी यांच्या मृत्यूनंतर खरं तर एक मोठा धक्का इराणला लागलेला आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा सर्वोच्च पद भूषवणारा सर्वेसर्वा देशाचा गेलेला आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा जनक्षोभ आहे आणि त्यांच्या मृत्यूचे पडसाद कुठेतरी आता इतर देशांमध्ये सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. काही मुस्लिम बांधव जे आहेत ते सुद्धा निषेध व्यक्त करतात. काय सांगाल या सगळ्या संदर्भात? निश्चितच हा जो हल्ला इस्रायल आणि अमेरिकेने काल इराणवर केल्यानंतर खरं म्हणजे कालच ती पुष्टी झालेली होती, परंतु अधिकृत आज घोषणा आपल्याला केलेली इराणच्या मीडियाने केलेली आहे. या हल्ल्यामुळे 2-3 गोष्टी आपल्याला एक डिफरन्स दिसतील. एक तर याची पूर्वतयारी इस्रायल आणि अमेरिकेने गेल्या वर्षापासून सुरू केलेली होती की कशा पद्धतीने इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे सर्व टॉप लिडरशिप यांना त्यांचा खात्मा केला जाईल आणि त्या पद्धतीने मोसाद, CIA आणि M16 जे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा आहे यांनी ती कोऑर्डिनेशन करून त्या ठिकाणी अतिशय यशस्वी हल्ले केलेले आहेत. त्यामुळे टॉप लिडरशिपसह खामेनी यांचा मृत्यू झालेला असल्या कारणाने निश्चितच याचे शिया बहुल जेवढे देश आहेत त्या राष्ट्रांमध्ये एक काउंटर रिॲक्शन येणं अपेक्षित आहे. परंतु आता या ठिकाणी त्यांचं जे लॅडर आहे हे लॅडर इतकं सोपं नाही. म्हणजे जसं हायड्रा ज्याला म्हणतो आपण की एक पार्ट तुटला की दुसरा पार्ट तयार, तशा पद्धतीचं त्यांचं ते स्ट्रक्चर असल्या कारणाने त्याला लगेच मान्यता देण्यात येईल त्या कॉन्स्टिट्यूशनच्या याला आणि पुढे नवीन लिडरशिप येईल आणि ती लिडरशिप आल्यानंतर 2 गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. एक तर इराणकडे साधारणतः 3000 बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत आणि इराणकडे असणाऱ्या ज्या बॅलिस्टिक्स मिसाईल आहेत त्याच्यामध्ये मागच्या वर्षी इस्रायलवर ज्या बॅलिस्टिक मिसाईल डागल्या गेल्या त्याच्यापैकी 50 मिसाईल्स या इंटरसेप्ट इस्रायलला करता न आल्यामुळे त्या 12 दिवसाच्या आत 12व्या दिवशी इस्रायलने अमेरिके थ्रू युद्धबंदी पुकारली. आता उरलेले जे इराणकडे असणाऱ्या ज्या बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत त्याचा वापर निश्चितच नवीन रिजिम ही करणार
आणि याचा भडका केवळ त्या ठिकाणी गल्फ कंट्रीमध्ये राहणार नाही किंवा पश्चिम आशियात राहणार नाही, तर याचा जागतिक पटलावर याचे परिणाम होऊ शकतील. कारण बॅलिस्टिक्स मिसाईल्स कडे असणारा जे निश्चितच यावर्षी त्यांची आर्थिक शक्ती ही कमकुवत जरी झालेली असली तरी लष्करी शक्तीमधला जो महत्वाचा जो भाग आहे, विशेषतः बॅलिस्टिक्स मिसाईलचा जो पुरवठा आहे तो बऱ्यापैकी असल्या कारणाने आज तरी इराण काही दिवस म्हणजे साधारणतः अजून 7 ते 8 दिवस हे युद्ध खरे चालेल. सर, मला एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. खामेनेई यांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर आपण बघितलं तर इराणनं सुद्धा आता सगळ्यात मोठा हल्ला करणार असं म्हटलं तसा इशारा दिलेला आहे. तसे प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत. याचे नेमके पडसाद कशा प्रकारे उमटू शकतात, नेमकं स्वरूप युद्धाचं कशा प्रकारे बदललं जाऊ शकतं, तुम्हाला असं काय वाटतं? आता हे सायकोलॉजिकल वॉर ज्याला म्हणतो, म्हणजे एक तर इराण मधल्या सर्व लोकांना रिजिम चेंज त्या पेंड्युलम कडे जाऊ नये किंवा तसा कल होऊ नये म्हणून ते प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना एक लष्करी शक्तीद्वारे आपल्या शत्रूवर हल्ला करू शकतो अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तशा घोषणा त्यांनी देण्याचं ते काम केलेलं आहे आणि ते त्या पद्धतीने ते करतील. परंतु या सर्व स्थितीमध्ये महत्वाचा जो दुवा आहे तो म्हणजे चीन आणि रशिया यांची अधिकृत काय म्हणजे त्यांचा पाठिंबा कुठे आहे, काय त्यांची भूमिका आहे, यावर पुढचे सर्व भवितव्य असणार आहे. कारण एकटा इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईला सामोरं जाऊ शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पुढील कालखंडामध्ये साधारणतः आपल्याला असं दिसेल की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. विजय सर, इथे मला थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण एक कुतूहल असं आहे की खामेनेई यांचा मृत्यू तर आता झालाय, मात्र कुठेतरी दुसरीकडे आपल्याला अशा प्रकारचे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत की निषेध त्यांचा जाण्यानंतर आनंद व्यक्त केला जातो किंवा आम्हाला त्यांच्या जाचातनं किंवा क्रूर कर्माच्या जाचामधनं आम्ही सुटलो, अशा प्रकारच्या सुद्धा तरुणाईकडनं प्रतिक्रिया येत आहेत इराणमधल्या. तर या संदर्भात काय सांगाल? एक तुम्ही लक्षात घ्या की जवळपास 86 वर्ष असणारे आयतुल्ला खमेनी यांनी जवळ 89 पासून ते सत्तेवर होते. म्हणजे 89 पासून ते आज पावेत सत्तेवर असल्या कारणाने तिथला जो नवीन वर्ग जो तयार तरुण वर्ग विशेषतः त्या तरुण वर्गाला सांस्कृतिक आणि धार्मिक याच्यात गुंतवून ठेवल्यामुळे त्यांना लिबर्टी हवी आहे, त्यांना डेमोक्रेटिक स्ट्रक्चर असणं हवं आहे आणि त्यांना मुक्त श्वास असलं हवा आहे, मानवी हक्कांचे कुठले बंधन नको आहे. आणि इतर खमेनीची राजवट ही तशी बंदिस्त असल्या कारणाने त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न होते आणि म्हणून जो तरुण वर्ग आहे तो निश्चितच रस्त्यावर येऊ शकेल. परंतु त्या तरुण वर्गाला इनडायरेक्टली सपोर्ट जो आहे तो अमेरिका आणि इतर देशांचा असल्या कारणाने तो तरुण वर्ग रस्त्यावर आलेला आहे. परंतु म्हणजे जसं बांगलादेशमध्ये झालं की या सर्व यंत्रणेमध्ये अमेरिका इनडायरेक्टली इन्व्हॉल्व्ह असल्या कारणाने त्याला त्या तरुण वर्गाला वेगवेगळे लॉजिस्टिक सपोर्ट मिळेल आणि तो लॉजिस्टिक सपोर्ट आपल्याला मिळाल्यानंतर कदाचित रिजिम चेंज होऊ शकतो. सर, अत्यंत खरं तर तुम्ही महत्वाचा मुद्दा सर मांडलात की आता खामेनेई यांचा मृत्यू तर झालेला आहे आणि कुठेतरी तिथली जी तरुणाई जी आहे जी त्यांच्या विरोधात होती त्यांना कुठेतरी एक आनंद झाला किंवा त्यांनी समाधान व्यक्त केलंय की आम्हाला क्रूर कर्माच्या जाचातून मुक्तता मिळाली, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसतात. मात्र यानंतर हा जो अमेरिकेचा इनडायरेक्ट इंटरफिरन्स होता तो आता अजून पुढे कुठेतरी जाऊन डायरेक्ट लेवलला वाढेल का? कारण माहीत नाही येणारं जे नवीन नेतृत्व असेल इराणचं ते कशा प्रकारे आक्रमक राहील. जसे खामेनेई आक्रमक होते तसंच हे नेतृत्व सुद्धा आक्रमक राहील की नाही याबाबत सुद्धा प्रश्न आहेत. एक लक्षात घ्या की अमेरिका विशेषतः ट्रम्प प्रशासनाचं सेकंड टर्म जी आहे ही अतिशय डिक्टेटोरियल ॲटिट्यूडची असल्या कारण म्हणजे व्हेनेझुएला असेल, त्या ठिकाणी ग्रीनलँड असेल किंवा इतर ठिकाणी फक्त मी आणि अमेरिका इज द फर्स्ट अशा पद्धतीची त्यांची मांडणी असल्या कारणाने जागतिक पटलावरील ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे युनायटेड नेशन्ससह वर्ल्ड बँक असेल किंवा IMF असेल यांचं जे रोल आहे हा रोल हळूहळू त्यांनी कमी केलेला आहे आणि स्वतः केंद्रित सर्व आंतरराष्ट्रीय
पातळीवरचे प्रश्न हाताळण्याचा त्यांचा मानस आहे. आणि आपल्याला ते दिसलेलं आहे की गाझा आणि इस्रायलमध्ये जी काही युद्धबंदी पुकारली त्यावेळेस गाझा पीस प्लॅन जो आहे हा सिक्युरिटी काउन्सिलला बाजूला ठेवून स्वतः आपल्या पद्धतीने तो तयार करून तिथे त्या ठिकाणी लादला गेलेला आहे. आज या ठिकाणी जर इराणवर तशा पद्धतीची काही बंधने लादली आणि आपल्या 2003 मध्ये ज्या पद्धतीने इराकवर हल्ला करून ज्याला स्लोगन दिलं वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत आणि त्याला काउंटर करण्यासाठी अमेरिकेने त्या ठिकाणी लढा दिला आणि नंतर त्याचं रूपांतर म्हणजे 2011 पर्यंत आपल्याला दिसतं की 2011च्या अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड आणि पेंटागॉन त्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत आणि त्यानंतर मग दहशतवादाचे वेगळे स्वरूप पाहावयास मिळते. इथे आपल्याला असंच दिसेल की इथे जरी खोमेनीचे प्रतिकात्मक जरी झाला असेल तरी खोमेनीना मानणारा जो वर्ग आहे तरुण वर्ग असेल जुना वर्ग असेल तो वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे लेबनॉनमधला हिजबुल्ला असेल, सिरियामधल्या हुती असेल, इस्रायलमध्ये हमास असेल किंवा पॅलेस्टाईन याच्यासोबत खरोखर सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता युद्धाचे पडसाद नेमके कशा प्रकारे उमटतात हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर